जैन बोल्डिंगच्या जागेसंदर्भातील वादासंदर्भामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळत आहेत। आज रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आळंदीमध्ये भेट सुद्धा झालेली आहे। या भेटीमध्ये काय झालेलं आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। भाऊ, सातत्याने तुम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप करतायत। भाजपाने तुमची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असं सांगण्यात येत आहे। आज तुमची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली, भेटीत काय चर्चा झाली? नाही, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जैन समाज बोर्डिंग आणि महावीरांना जलद गतीने गतिमान व्यवहार, ज्या विशाल गोखले दोन नंबरचा कोण आहे, बडेकर आणि राणे आणि मुरलीधर मोहोळ यांच्या संगत मताने झालेला आहे व्यवहार। ह्यात काही लपून राहिलेलं नाही। किती ते म्हणले मी येतनं बाजूला गेलोय, आत आलोय, बाहेर आलोय, हे एवढं फास्ट होऊ शकत नाही। आणि फास्ट करायला मग धर्मदाय आयुक्त असतील, रजिस्टर ऑफिस असतील, महानगरपालिका असेल, रेशन कार्ड काढायला 2-2 वर्ष लागतात। हा व्यवहार 4 दिवसात होतो कसा? बँक पैसे देते कशी, काढते? हा सगळा विषय आता लपून राहिलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पुरावे अनेक त्यांच्या पुढे टाकलेले आहेत, पण त्यांनी नाही म्हणलं तो ठरतो, तर जे पण ते नाही म्हणतात तो पण मला पुरावा टाकावा लागेल। कारण एकतर मोहोळ खरेत कमी करा हा आता प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। आणि मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, पक्षावर कधीच बोलत नाही, हे तुम्ही बघितलं असेल। पण ह्याच्याकडे जे लाभार्थी आहेत, अड्ड्यावाले, गुत्तेवाले, आणि ह्यांनी ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आणला। कारण हे सगळे बिल्डर धार्जिनी लोक आहेत, व्यापारी धार्जिनी लोक आहेत, टेंडर धार्जिनी लोक आहेत। बरं, मग ह्याच्यामध्ये अनेक आहेत, अनेक गुन्हेगार बिनेगार ह्या पक्षात जमा झालेत। मंगलसूत्र चोरासारखे लोक त्या पक्षामध्ये आहेत, आणि आपण बोललं पाहिजे। शेवटी त्यांनी माझ्यावर जेवढे आरोप केले तेवढे मी स्वीकारले। चला, तुम्ही म्हणले ना चोर तर चोर, डाकू तर डाकू, गुंड तर गुंड, मी फक्त माझं एकच ध्येय, वेडा आहे असं ते म्हणतात। तर मी म्हटलं मी सगळं आहे, पण मला जैन मंदिर जोपर्यंत तुम्ही ताब्यात देत नाही त्यांचा, किंवा त्या धर्माच्या त्या संस्थेच्या परत त्यांच्या खरेदी खत करून परत देत नाही, तो पण मी वेडाच जाणार आहे। ज्या दिवशी तुम्ही हे दिन त्या दिवशी माझं वेडेपण जाईल, नाही तर माझं वेडेपण जाणार नाही। मी वेडा आहे, पण जनतेच्या प्रेमासाठी, विद्यार्थ्याच्या बोर्डिंगसाठी, महावीरांच्या मंदिरासाठी मी वेडाच आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ते माझ्याबद्दल जे सगळे त्यांची टीम आहे, मी काही विकाऊ टीम आहे, काय भाड्याची टीम आहे, ही टीम माझ्यावर जे आरोप करते ह्याला काय अर्थ नाही। पण मी त्यांच्यावर बोलणारच नाही, कारण शेवटी आपण बोलायचं कोणावर हे ठरलेलं आहे। आम्ही वर्ष 18 वर्षापासून राजकारणात, आज 54-55 वय झालं, आम्ही लढत राहिलो आणि लढणार। शेवटी अन्यायाविरुद्ध लढणं म्हणून आम्हाला लोक किंमत देतात। आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला 10 आडनावाची लोक धंगेकर नाहीत, ते फार लोकसभेपर्यंत मला सगळ्यांनी आशीर्वाद दिलेत। आणि पुढच्या पिढीने जर विचार केला तर धंगेकर नावाचा साधा कार्यकर्ता पुणेकरांनी एवढा मोठा केला, आणि तो काय बोललाच नाही, तर ते पाप माझ्या डोक्यावर नंतर बी नको, म्हणून मी माझ्या नंतरच्या काळातले बी सोय करून ठेवतो की लढणारा कार्यकर्ता जनतेसाठी लढला। हार जीत पैसा हा सगळा एका बाजूला असतो, पण माणूस पण महत्त्वाचा असतं, आणि ते टिकवण्याचं काम आपण आयुष्यभर केलेलं आहे। आणि याच्यामध्ये मी जे आरोप केलेत हे आरोप त्यांना खोडता आले नाहीत। आता भविष्यात ह्याच्यावर जैन मंदिर जोपर्यंत त्या समाजाच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे। हो, एकनाथ शिंदे असं म्हणालेले आहेत की महायुतीमध्ये दंगा नको। आता हे सगळं स्पष्टीकरण उद्या 10:30 वाजता मी जैन मंदिरामध्ये दर्शनाला येणार आहे। माझे धरणं आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भात आणि सगळ्या गोष्टीच्या संदर्भात मी उद्या 10:30 वाजता मी त्या ठिकाणी बोलणार आहे। ते असे म्हणालेत की रवींद्र धंगेकर एक काम करणारा कार्यकर्ता आहे, तुमची स्तुती केली। नाही, सगळ्या जगाला माहिती आहे धंगेकर काम करणार आहे, धंगेकर लोकांसाठी झिजणार आहे, पळणार आहे, वेळप्रसंगी अंगावर केसेस घेणार आहे। हा जनतेच्यासाठी आयुष्यात कायम दगड मी घेतला हातामध्ये, पण जनतेच्या हितासाठी घेतलं, स्वतःच्या हितासाठी कधी दगड वापरला नाही। जिथं जी भाषा समोरच्याला कळते ती भाषा मी वापरलेली, आणि त्याचा मला गर्व आहे। त्याच्यामध्ये मला जेलला जावं लागलं, तुरुंगात जावं लागलं, पण हा समाजाचा फायदाच झाला। मी जेलला गेलो, जलपर्णीचं 200 कोटीचं टेंडर ज्यांनी खात होते त्यांना ते मिळलं नाही, ते टेंडर रद्द झालं। म्हणजे मला 15 दिवस मी जेलला गेलो, पण 200 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचले, आणि त्या वर्षी लय मोठा पाऊस झाला, जलपर्णी जाऊन गेले। म्हणजे 200 कोटी एखाद्याच्या खिशात घालण्याचा प्रताप या भारतीय जनता पार्टीमधले ठेकेदार लोकांनी जो खाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या घशात जात होते तर ते गेले नाही, पण त्यासाठी मला ही सिस्टीम मी 15 दिवस जेलला पाठवलं ना। भाऊ, मुंबई फ्लाइंग
क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळं जे आहे 197 कोटीचं हवाई विभागाचं नुकसान झाले असं तुम्ही ट्विट केलेलं आहे. काय नेमकं? नुकसान नाही झालं, माफ केले. या कंपनीला माफ केले, नुकसान नाही माफ केले. आणि मग म्हणजे हवाई विभागाचं 197 कोटींचं नुकसान झालं. त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्याचा अभ्यास मला उद्या सकाळी येईल. त्याचे पेपर मी तुमच्याकडं पाठवलेले आहेत, ट्विटरवरही पाठवले. त्याचं थोडं तुम्ही अभ्यास केला तर माझ्यापेक्षा तुम्ही जरा चांगलं त्याच्यावर बोलू शकता. पण मी आता फक्त मुरलीधर मोहनला याचा खुलासा करायला लावला. मी आरोप नाही केला, आता ह्याचा खुलासा करा. आणि विशाल गोखले कसा फुकट फिरत होता तेवढं सांगा. आणि कोणाच्या मेहरबानीने त्या कंपनीच्या विमानामध्ये तो प्रवास करत होता, एवढे मला खुलासा त्यांच्यावर पाहिजे. भाऊ, तुम्ही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी करताय ट्विटच्या माध्यमातून. मग बरोबर आहे. तुम्ही जैन मंदिरच खायला लागलाय, तुमचे हस्तक खायला लागले, तुम्ही खायला लागला. देव देश धर्मासाठी आपण जन्मलं. आपण ह्या देशामध्ये आपण काय मंदिरं लुटतो का, मंदिरं खातो का? त्यांनी जे मंदिर खायचा प्रयत्न केला त्याच्यावर मी बोललो. म्हणजे एकनाथ शिंदेची भेट झाली तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहात का? मी परत एकदा सांगतो, एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये कोणालाही कुठल्याही नेत्याला मी कधीच बोलत नाही. मी विकृती बोलतो आणि विकृती बोलायचा अधिकार हा मी राखून ठेवलेला आहे. पण मी जे शिंदे साहेबांनी मला काय आज आमच्या ज्या गप्पा झाल्यात ते उद्या 10:30 वाजता मी तुमच्या सगळ्यांशी सविस्तर बोलणार आहोत. उद्यापासून तुम्ही जैन बोर्डिंगच्या तिथे धरणे आंदोलन करताय. उद्याची तुम्ही 10:30ची वेळ सुद्धा दिलेली आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जैन मुनींनी तुमचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की 1 तारखेपासून आपण सगळेच जण उपोषणाला बसूयात, त्याआधी कशाही पद्धतीचं तुम्ही आंदोलन करू नका. मला महाराष्ट्रातून जैन समाजाच्या युवकांचे फोन येतात. आज तुम्ही महाराष्ट्र पेटलेला आहे, जैन धर्म पेटलेला आहे. आणि या पेटण्यामध्ये ह्या एक शांत स्वभावाचा असलेला धर्म आज रस्त्यावर आणण्याची वेळ ह्यांच्या बगलबच्च्यांनी आज पुणेकरांची मान ह्या महाराष्ट्रात खाली घालण्याचं काम ह्या मुरली मोहोळ टीमनी केलेलं, ह्यात लपून राहिलेलं नाही. म्हणून आम्ही त्याचे राजीनामे मागितलं. पण आता अनेक शहरातून अनेक जिल्ह्यातून आता मोर्चे निघणार. नाशिकचा काहीतरी मोर्चा मी ऐकतोय. पण इतकं प्रचंड लोकांमध्ये असंतोष आहे. तुम्ही अशा पद्धतीचा कारभार आणि तुम्हाला मोदी साहेबांनी जे काम एक स्वच्छ भारत, न खाऊंगा न खाने दूंगा, तर त्यांचा तो मंत्र बाजूला ठेवला. सब खाऊंगा आणि सब येऊन द्या, अशी परिस्थिती या मुरली मोहोळ ही सगळी लाभार्थी ना 4-5 जण भारतीय जनता पार्टीमध्ये संतोष आहे. त्यांच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांना ह्यांचा कारभारच पटत नाही. पण आता ते म्हणतात ना, विकृतांची संख्या जास्त झाली आणि चांगल्या लोकांची संख्या कमी झाली. ही विकृत जे आणलेत हे नुसते पैसे, सत्ता, सत्तेतून पैसा. पण मोदी साहेबांची ध्येय धोरणं हे कधी राबवताना दिसत नाही. आपण बघितलं असेल तर ह्या पुणे शहरामध्ये 2 कोटीचे फटाके उडवले. कोणी दिले फटाके? मोदी साहेबांना बी अपेक्षित नसेल. 2 कोटीचे फटाके तुम्ही दाखवले चॅनेलवर. म्हणजे 2 कोटीचे फटाके कुठं? आता त्याच्यावर मला नाही बोलायचं, आता ते माझा विषय भरकटायचा ना. पण जैन मंदिर जोपर्यंत मुक्त, त्याचा तो कागदपत्री जो व्यवहार झाला तो जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहील. आणि उद्या 10:30 वाजता मी सविस्तर बोलेन. उद्या जे आहे या प्रकरणामध्ये मी सविस्तर बोलेल असं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.